बघा, हे जे बिल आहे, हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. सहा फुटले तर तुम्ही सकारात्मक असाल का? म्हणजे आता हा? तुमच्या तिन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असेल का? या बिलावर पुढे काय सकारात्मकता राहील का आपली? म्हणजे डिलिमिटेशन आणि महिला. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की सोनम वांगचूक यांचा उपोषणाचा 17वा दिवस ही त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय विषय नसतो. नाही, आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ द्या की. 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही. कारण हा राष्ट्रीय विषय आहे, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, DMKचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. काही पक्षांचं म्हणणं असं आहे, 6 खासदारांनी काल delimitation- अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहीत नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा, 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले. आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. फडणवीस म्हटले की डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण हे दोन वेगळे बिल. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण दोन वेगळे बिल आहेत. दोन वेगळ्या. आता हा विषय संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवा 2 पानं असं मुख्यमंत्री काल नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे. तुम्हाला रामरक्षा येते बरं का. प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे. आजपासूनच पेंडॉल टाकलाय. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्त्वाचा आहे आणि हे मान्य केलं पाहिजे की राम मंदिरातली जी चोरी आहे, रामाची जी प्रतिष्ठा आहे, त्यापेक्षा जर त्यांचा वाढदिवस महत्त्वाचा असेल तर आम्ही पण त्या वाढदिवसात सहभागी होऊ. असं काही नाही. आमची नंबर 1 माननीय उद्धव ठाकरे साहेबांची तिथे सभा अजिबात नाही आहे. आम्ही रामनगरमधल्या राम मंदिरामध्ये रामरक्षेचा कार्यक्रम करू. बाजूला 4 रस्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे लोक रस्त्यावरती टाकून ना एखादा हे किती मोठा कार्यक्रम आहे तो. फार मोठा कार्यक्रम नाही. काल आमचं राम मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमारे त्यांच्याशी चर्चा झाली आणि साधारण आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलेलं आहे. थोड्या वेळाने आता आमचे इतर सहकारी इथे येतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्या दिवशी वाढदिवस असेल 22 तारखेला. त्यांची तयारी आतापासून सुरू आहे. मोठा माणूस आहे या देशातला.
पण उद्धवजींची सभा रस्त्यावर होणार आहे का सर? राऊत साहेब ते रस्त्यावर कार्यक्रम आहे, तर भाषण भाषण रस्त्यावर होईल का? परवानगी- भाषण रस्त्यावर होईल का? बघा, भाषण रस्त्यावर होईल का? एक- कार्यक्रम रस्त्यावर होईल. कुठे करू आम्ही? प्रभू श्रीरामाला ह्या लोकांनी रस्त्यावरच आणलाय ना चोरी करून. प्रभू श्रीरामाची यांनी वस्त्र चोरली, अलंकार चोरले, हा सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं, कर्णफुलं चोरली, नथ चोरली सीतामाईच्या लोकांनी. काय ठेवलं याने? हिंदुत्व रस्त्यावरच आणलंय की. सर चला. कल आप मंदिर गए थे, ट्रस्टियों से क्या बातचीत हुई? नहीं, उन्होंने कुछ कंडीशंस रखे नहीं, थे। कोई कंडीशन नहीं है। राम रक्षा हनुमान चालीसा पढ़ने में क्या कंडीशन हो सकती है? कोई कंडीशन नहीं है। हम लोग जाएंगे, उद्धव जी 18 तारीख को यहाँ आएंगे, 4:30 बजे हम मंदिर में जाएंगे। मंदिर के बाहर एक छोटा सा हम एक मंच बनाएंगे। अगर लोग वहाँ आते हैं बड़ी संख्या में तो हम वहाँ उनको संबोधित करेंगे उद्धव जी। और हम आपण पाहिलं घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या वरून आता राऊतांनी भाष्य केलं. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.